सागरी प्रवाहांच्या उगमास कारणीभूत घटक स्पष्ट करा. ते प्रादेशिक हवामान, मासेमारी आणि नौकानयनावर कसा प्रभाव टाकतात. एक्सप्लेन दी फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर ओरिजिन ऑफ ओशन करंट्स. हाऊ डू दे इन्फ्लुएन्स रिजनल क्लायमेट्स, फिशिंग अँड नेव्हिगेशन. काही या प्रश्नामध्ये डिस्कस करायचं नाहीये. लुक ॲट एनी PYQ चा आन्सर अँड यू हॅव दी आन्सर. ठीक आहे, करायचंच काय काय आहे, फक्त स्पेसिफिक चुका कुठे होतील ते सांगतो. लोकस फोकस क्लिअर आहे. ओशन करंट लोकस फोकस मध्ये कसे उत्पन्न होतात, पार्ट 1. त्यानंतर हवामान, मासेमारी आणि नौकानयन याच्यावरचा प्रभाव. क्लिअर, एवढंच सांगायचं आहे. सो स्ट्रक्चर करायला पण काही खूप जास्त अवघड नाहीये. जे जे प्रभाव आहे ते सांगत असताना फक्त उदाहरणं आली पाहिजे. राईट. जर तुम्ही नौकानयनावर प्रभाव सांगत आहात तर त्यामध्ये तुमचे ओशन करंट स्पेसिफिकली काही भागांमध्ये वेगाने वाहतात तर तुमची जहाज वाहतूक काय होईल, सुकर होईल. त्याच्या अपोजिट जात आहात तर थोड्या अडचणी येतील. राईट. तर तिथे मग एक्झाम्पल पण द्या. सिमिलरली हिमनग यांच्यासोबत वाहत येतात आणि जहाज वाहतुकीला त्याने काय निर्माण होतो, धोका निर्माण होतो. मग एक्झाम्पल द्या टायटॅनिकचं. गॉट द पॉइंट. कसे तुम्हाला आर्ग्युमेंट, तेच आपलं डायमेन्शन आर्ग्युमेंट एक्झाम्पलवाला फंडा इथे वापरायचा प्रत्येक ठिकाणी. क्लिअर. सगळ्याच्या सगळा कंटेंट तुमच्या नोट्समध्ये जशाच तसा आहे. हवामानावर काय प्रभाव असेल, उष्ण प्रवाह, शीत प्रवाह. उष्ण प्रवाहांचा काय प्रभाव आहे, कोणत्या प्रदेश, उदाहरणं द्या. शीत प्रवाहांचा काय प्रभाव आहे, वाळवंट निर्माण होतात, उदाहरण द्या. क्लिअर. नेक्स्ट मासेमारी, जिथे अभिसरण होतं मासेमारीचा विकास होतो, उदाहरण द्या. पेरू करंट, शीत प्रवाह असेल तर मासेमारी असेल, उदाहरण. तर प्रत्येकच पार्ट मध्ये विदाउट एक्झाम्पल तुमचं उत्तर कंप्लीट नसेल. क्लिअर. आणखी एक चूक होईल ती म्हणजे नकाशा काढणार नाही तुम्ही. आता मग प्रश्न हा पण येतो की सर नकाशावर काय काय दाखवायचं. राईट. सो एक बेसिक अटलांटिकचा जरी तुम्ही नकाशा दाखवला दॅट शुड बी गुड इनफ. राईट. पूर्ण जगाचा नकाशा काढता आला आणि त्याच्यावर सागरी प्रवाह दाखवले आले, दॅट इज बेस्ट. क्लिअर. ट्राय करा. जगाचा नकाशा तुम्हाला काढता येतोय, सर्वच्या सर्व प्रवाह दाखवता येतात. बट त्या नकाशामध्ये अजून एक लेअर असली पाहिजे. ती लेअर काय असली पाहिजे ती सांगून द्या. दॅट इज व्हॅल्यू ऍडिशन. हवामान विचारलंय, मासेमारी विचारलंय, नौकानयन विचारलंय. हवामानाचा प्रभाव जिथे जिथे असेल तिथे तिथे हवामानाचे प्रदेश दाखवा की जिथे उष्ण प्रवाह आहे, कशा प्रकारचं हवामान निर्माण होतं, उष्ण व दमट प्रकारचं हवामान निर्माण होतं. हा, गल्फ स्ट्रीमची तुम्ही चर्चा करू शकता. आय एम मोर लाईक की नकाशावर नुसते प्रवाह दाखवून नाही चालणार. नकाशावर आणखी एक लेअर लागेल, हवामानाचे प्रदेश, वाळवंट दाखवा. राईट. मासेमारीचे क्षेत्र दाखवा. म्हणजे कोणते, ते नोवा स्कॉटिया, डॉगर बँक, हे जे काही सांगितले आहेत, ग्रँड बँक जापानच्या किनारपट्टीला. राईट. फर्दर नौकानयन, हिमनग कुठून वाहत येतात ते दाखवून द्या. टायटॅनिक कुठे बुडलं होतं हे जर माहिती असेल तर अजून चांगलं. ठीक आहे, नाहीतर पिक्चर बघून घ्या एकदा पुन्हा. आहे कोणी टायटॅनिक न बघितलेलं. आर्थिक महत्व सांगू शकता इन दी एंड की हे सर्वच्या सर्व प्रवाह आर्थिक किंवा मानवी जीवनासाठी कसे महत्वाचे आहेत.